परत जीभ वळवली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू. तुला राणे साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं. पहिलं मागे असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला कर, गळ्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापर ना. म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू. देवेंद्र फडणवीस आणखीन एक दुसरी टोळी तयार केली, आमच्यातलेच काही फोडून असे त्यांनी 5-6 टोळ्या केलेल्या. मी एकटा पुरून उडतो यांना सगळ्याला, काही अडचण नाही. राणे साहेबाच्या घरातल्या कुणीच बोलू नये असं माझं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी श्याम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे विरोधकांचे कुत्रे असल्याचं म्हणत सडकून टीका केली आहे. श्याम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर भुंकण्यासाठी ठेवण्यात आलेले कुत्रे आहेत. इतकंच नाही तर फडणवीस यांच्या अंगावर विरोधकांनी हे 2 कुत्रे सोडलेले आहेत असं अनिल बोंडे म्हणाले. तर यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जीभ वळवल्यात, पुढे काय करायचे ते ठरवू, त्यांची जीभ जागेवरच ठेवायची की नाही ते बघून घेऊ असा इशाराच नितेश राणे यांनी दिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन मराठ्यांची दिशाभूल करत आहे असा हल्लाबोल देखील भाजप नेत्यांनी केलेला आहे. हा जरांगे पाटील मूर्ख माणूस आहे, याला शरद पवारांनी रखेल म्हणून ठेवलेला आहे. हा नुसता पवारांची चाटणारा माणूस आहे. पवार साहेब यांची गोड बोलून मारणार आणि विधानसभा झाली की याला सोडून देणार आणि याच्या बाद जर बोलला तर तू आता पायच. गेल्या काही दिवसापासून भाजप सरकारमधील काही नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अशातच आता मनोज जरांगे म्हणाले की माझ्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.